क्रिकेटची टीम असो नाहीतर नगर परिषदेच्या सीओ किंवा पोलीस खात्याचा SP, टीम कॅप्टन कसा आहे यानुसार खालची टीम अधिकारी कर्मचारी काम करत असतात. बीड जिल्ह्यातील बिघडलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बीडच्या SP पदावर कावतसारख्या सक्षम अधिकारी यांची नियुक्ती केली. जिल्ह्यातील मटका गुटखा झटका 2 दिवसात त्यांनी बंद केला. यापूर्वी अनेक SP आले गेले, मात्र अवैध धंदे बंद होऊ शकले नव्हते. अंबेजोगाई नगर परिषदेलाही तेच झाल्याचे अनुभवास मिळत आहे. CO म्हणून अनेक अधिकारी आले गेले, मात्र गेली अनेक वर्षापासून शहरातील मुख्य पाईपलाईनवर सर्वसामान्य नागरिकापासून धनदाडग्यापर्यंत अनेकांनी बेकायदेशीररित्या अनधिकृत नळ कनेक्शन घेतले होते. नगर परिषदेला अधिकृत नळ कनेक्शनची वसुली तुटपुंजी होत असताना तोट्यात असलेली नळ योजना चालवून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा नगर परिषद प्रशासनाला करावा लागत होता. मात्र अनधिकृत नळधारकावर कोणीही कार्यवाही करत नव्हते. कार्यवाही सुरू केली की कार्यरत नगराध्यक्ष असो नाहीतर नगरसेवकांचा नगर परिषद प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यावर दबाव येतो. त्यामुळे प्रशासन आज पावेतो कोणतीही कार्यवाही करत नव्हते. योगायोगाने IAS असणाऱ्या अर्पिता ठोबे यांचा प्रशिक्षणार्थी कालावधी 1 महिन्यासाठी अंबेजोगाई नगर परिषदेच्या CO म्हणून त्या आल्या. त्यांनी पदभार स्वीकारला. सध्या त्या कार्यरत आहेत. यापूर्वी त्या केजला काही काळ कार्यरत होत्या. त्या ठिकाणीही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. अंबेजोगाईचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अगोदर प्रशासनाची योग्य ती माहिती घेतली. त्या दरम्यान अनेकांनी त्यांचे शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कारही केले. अंबेजोगाई शहरातील मेन लाईनवरील अनधिकृत नळ कनेक्शन संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती घेतली असता अनधिकृत नळ शोध मोहीम राबवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अंबेजोगाई नगर परिषद प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी या कामी कार्यरत राहण्याचे आदेश दिले. कोणते नळ कनेक्शन अधिकृत आहेत, कोणते अनधिकृत आहेत हे सर्वांनाच माहीत असते. मात्र कडू वाळकं तोडायची कोणी असा प्रश्न प्रत्येकाच्या समोर निर्माण होतो. त्यावेळी सर्वच जण डोळे असून बघत नाहीत, कान असून त्यांना ऐकू येत नाही आणि तोंड असूनही खरे बोलता येत नाही. कॅप्टन कठोर भूमिका घेणारा असेल तर मग कर्मचारीसुद्धा मागेपुढे पाहत नाहीत. खेदाने नमूद करावे लागते, अनेक वर्षापासून एकाही पदाच्या COने अनधिकृत नळ कनेक्शन विरुद्ध कार्यवाही करण्याची कधीच भूमिका घेतली नव्हती. ती कणखर भूमिका घेण्याची हिंमत IAS असणाऱ्या अर्पिता ठोबे मॅडम यांनी घेतली. त्या कार्यालयात बसून नुसते आदेश दिले नाहीत, तर त्या स्वतः प्रत्यक्षात फील्डवर हजर होत्या. नियमाने नगर परिषदेच्या CO यांनी शहरातील स्वच्छता, नाली, रस्ते व इतर कामे प्रत्यक्षात होतात की नाही स्वतः पाहणे बंधनकारक असताना अलीकडे CO स्वतःला कलेक्टर समजून कधीच प्रत्यक्षात शहरात फिरताना दिसत नाहीत. मात्र खरेखुरे कलेक्टर असलेल्या अर्पिता ठोबे मॅडम स्वतः रस्त्यावर उतरल्याने अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सध्या जोरात सुरू असल्याचे दिसते. आत्तापर्यंत 40 ते 50 अनधिकृत नळ कनेक्शन बंद करण्यात आले, तर तेवढेच अनधिकृत असलेले नळ कनेक्शन अधिकृत करण्यात आले. त्यापुढे नगर परिषदेला 2 ते 2.5 लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाल्याचे समजते. अंबेजोगाई नगर परिषद प्रशासनाची बिघडलेली घडी सुधारण्यासाठी IAS असणाऱ्या अर्पिता ठोबे मॅडमसारख्या अधिकाऱ्यांना किमान शासनाने 6 महिन्याचा कालावधी अंबेजोगाईसारख्या नगर परिषदेला दिला तर नगर परिषद प्रशासन कसे चालवले जाऊ शकते याचे वळण
या प्रशासनातील कर्मचारी अधिकाऱ्यांना लागू शकले असते. 1 महिन्याच्या कालावधीत किती बदल होतो आता हेच पाहावे लागेल, एवढे मात्र निश्चित.